या दोन वस्तूंचा वापर जर तुम्ही कडीपत्त्याच्या झाडाला खत म्हणून केला तर आता हिवाळ्यात देखील झाडाची वाढ ही चांगली होईल आणि कडीपत्ता हा हिरवागार घनदाट होण्यासाठी देखील ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कडीपत्त्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या वाढीसाठी तो घनदाट होण्यासाठी कोणती खते द्यायची, हिवाळ्यामध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये कडीपत्ता लावणे वाढवणे अतिशय सोपे आहे। कडीपत्त्याच्या चांगल्या वाढीसाठी याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही, मात्र याला ऊन आणि पाणी हे योग्य प्रमाणामध्ये हे देणे आवश्यक आहे। त्याचबरोबर आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्ही खत तयार करून जरी दिले तर या झाडाची वाढ ही चांगली होते। जेव्हा आपण कुंडीमध्ये हा कडीपत्ता लावतो तेव्हा चांगल्या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते। त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर 5 ते 6 तास एवढे ऊन हे मिळायला हवे। कडीपत्ता हा घनदाट होण्यासाठी त्याची वेळोवेळी छाटणी करावी, म्हणजे ज्या उंच वाढलेल्या ज्या फांद्या आहेत त्या वरून थोड्या कट केल्या म्हणजे त्या फांदीवरती अजून खूप सारे नवीन फुटवे येतात आणि आपला हा जो कडीपत्ता आहे तो घनदाट होण्यासाठी ही मदत होते। आता आपण कडीपत्त्याच्या झाडासाठी ज्या वस्तूचा वापर खत म्हणून करणार आहोत ती वस्तू म्हणजे ही काही मी अंड्याची टरफले घेतलेली आहेत। अंड्याची टरफले ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहेत, कारण याच्यामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे ही टरफले फेकून न देता त्याचा वापर जर तुम्ही झाडांसाठी खत म्हणून केला तर झाडांना खूप चांगला असा हा फायदा होतो। अंड्याच्या या टरफल्याच्या वापरामुळे कडीपत्त्याच्या झाडाची वाढ चांगली होतेच, पण झाडावरील जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची, हिरवीगार आणि चमकदार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो। त्यामुळे याचा वापर हा कडीपत्त्याच्या झाडासाठी जरूर करावा। झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून म्हणजे 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी। त्यामुळे कुंडीतील माती ही अशा प्रकारे भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे चांगली वाटतात, कारण मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो, मुळांची चांगली वाढ होते, साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। त्याचबरोबर आपण जी खते देतो ती अशा मातीमध्ये व्यवस्थित चांगले मिक्स होतात आणि झाडाला त्याचा हा उपयोग होतो। आता आपण कडीपत्त्याच्या झाडाला ज्या दुसऱ्या खताचा वापर करणार आहोत ते खत म्हणजे हे मी शेणखत घेतलेले आहे। शेणखत देखील कडीपत्त्यासाठी अतिशय फायदेशीर आहे, मात्र जेव्हा तुम्ही शेणखताचा वापर कराल तेव्हा ते नेहमी जुने व चांगले कुजलेले असेच घ्यावे, म्हणजे झाडाला हे चांगला फायदा होईल। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता, कारण या सर्व खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि ज्या झाडांना फक्त पाणी येतात त्यांच्यासाठी हे नायट्रोजनयुक्त खत हे अतिशय चांगले असे आहे। शेणखतापासून तुम्ही लिक्विड खत तयार करून देखील झाडाला दिले तरी देखील ते एखाद्या टॉनिक प्रमाणे हे काम करत असते, मात्र आज मी हे अशाच कोरड्या खताचा वापर करणार आहे। आता या दोन्ही खताचा वापर हा झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच, पण कडीपत्त्याच्या या झाडाला पाणी देताना देखील अगदी प्रमाणशीर द्यावे। आता हिवाळ्यामध्ये तर दररोज पाणी देण्याची आवश्यकता नसते, कारण या दिवसामध्ये ऊन हे थोडे कमी असते। तर जेव्हा पाणी द्याल तेव्हा कुंडीतील जी माती आहे ती थोडी चेक करून, म्हणजे वरच्या बाजूची 1.5 ते 2 इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे, म्हणजे झाडाला त्याचा चांगला असा फायदा होईल। आता ही जी दोन्ही खते आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होण्यासाठी कुंडीतील झाडाच्या बुंद्याभोवती हे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ही दोन्ही खते मिक्स करून द्यायची आणि वरून भरपूर असे पाणी द्यायचे। आता या दोन्ही वस्तूंचा वापर हा झाडासाठी कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा, तर जे एका कुंडीसाठी म्हणजे 10 ते 12 इंचाची जर कुंडी असेल तर त्याच्यामध्ये 1 ते 2 अंड्याची टरफले आणि जे शेणखत आहे ते 1.5 ते 2 मुठी या प्रमाणामध्ये एका झाडासाठी आपल्याला हे द्यायचे आहे। तर अशा प्रकारे अंड्याची टरफले, शेणखत हे अधूनमधून जर तुम्ही कडीपत्त्याच्या झाडाला खत म्हणून देत राहाल तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण हे झाड हिरवेगार, घनदाट
आणि जी पाने आहेत ती तुम्हाला मोठ्या आकाराची चमकदार झालेली दिसून येतील। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।